लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो सुख झालं साजनी सुख झालं साजनी साजनी तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी साजनी तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा बहुत सुखता तुझेरी बहुत सुखता तुझेरी बहुत सुकृता तुझेरी बहुत सुकृता तुझेरी हो मनी में विठ्ठली आवडी मनी में विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा हा तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बरे बापर खुमा देवी बरे तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा हे बापर खुमा देवी बरा बापर खुमा देवी बरा देवी बरा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा हे तोहा माधव बरोबा तोहा माधव बरोबा बरोबा तोहा विठ्ठल बरोबा तोहा विठ्ठल बरोबा कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोला पहावी पंढरी डोला पहावी पंढरी डोला पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी 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 ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर तातिकेसी 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 ज्ञान हो मूढा ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा मूर्ख अशीचा दगडा मूर्ख अशीचा दगडा मूर्खातीचा दगडा मूर्खातीचा दगडा मूर्खातीचा दगडा मूर्खातीचा दगडा ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर तातिकेसी 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 वाचील जो कोणी वाचील जो कोणी वाचील जो कोणी वाचील जो कोणी त्याची जनिले टांगणी 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 ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर तातिकेसी 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 गोपाल कुमार 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 Maria. Apa sih marah tuh mana? Marah tuh sama. Ya. Kita suruh kan. वाचावी ज्ञानेश्वरी
वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी
पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी 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 हे डोळा पहावी पंढरी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा बनता ऐसा बनता के ऐसा ऐसावर ताट के ऐसावर ऐसावर ताट के ऐसावर ताट के ऐसावर ताट के ऐसावर ऐसा बरता टिके ऐसा बरता टिके गमधनी सारे गम धनी गम
साबर काटी के सियाई साबर काटी के सीधन हो विठाला 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 ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससावेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी जोजे पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दूसरे चरण संतचिया 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 दूसरे चरण संतचिया दूसरे चरण संतचिया दूसरे चरण संतचिया 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 दूसरे चरण संतचिया तंज कृपदाने कथेचा विस्तारू तंज कृपदाने कथेचा विस्तारू तंज कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कथेचा विस्तारू संत कृपा
गीता मिसालो जग पुकारे कथे मिसालो भागी सद्गुरु दास वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर त्या टिकेशी. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. वाचील जो कोणी, दासी जनी लोटांगणी. ज्ञान होय मुडा, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर त्या टिकेशी. ठाला विठाला वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी. आमच्या जनाबाई आमच्या यासाठी आमच्या भागाकडच्या गंगाखेडच्या गंगाखेड पाथरी थोडं जवळ आहे म्हणून आमच्या यासाठी बोललो. आणि तसं पाहता तर कोणतेच संत कोणतेच हे आपले तर पण थोडंसं जरा जवळचं असं थोडं जिव्हाळा वाटतं, आपले पण वाटतं. जसं माहेरचं कोणी सुद्धा भेटलं, कोणी आमच्याकडे शब्द आता इथं मला वापरणं बरं वाटत नाही, पण कोणी सुद्धा भेटलं तर ते त्या बाईला फार जवळ वाटतं. किंवा आमच्याकडे असं होतं, माहेरचं कुत्रं जरी भेटलं तर त्या बाईला आपलं वाटतं. तसं आमच्या येतात आमच्या जनाबाई संत नामदेव तुकोबा ज्ञानोबा हे आपले येतात. ह्या संत जनाबाई पांडुरंग परमात्मा यांचं रूप कसं पाहायचं आणि आपल्याला ज्ञानेश्वरी कशी समजेल आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व, पांडुरंग परमात्माचं महत्त्व आणि पांडुरंग कसं आहे. रूपावरती आपण आपल्याला ज्ञात आहेतच बरं का, की रूप पाहता लोचनी आणि रूप डोळ्यानं पाहिलं की सुख झाले साधा. तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. म्हणजे पांडुरंग हा असा आहे निर्गुण निराकार. तुझं सगुण म्हणून निर्गुण एकू गोविंद. ह्या आमच्या जनाबाई ज्ञानेश्वरी वाचण्याचे हेतू काय हे सांगतात. ज्ञानेश्वरी का वाचावी आणि आपल्या इथं अखंड हरनाम सप्ताह 16 ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि मला समाधान आहे. खरं तर अनेक अर्थात समाधान मी बोलणार आहे, पण समाधान यासाठी की ज्ञानेश्वरी वाचन आहे आणि ज्ञानेश्वरी कोणला आता पुढे आपल्याला कळणारच आहे. ज्ञानेश्वरी कोणला कळते, कोणला ज्ञानेश्वरी वाचण्याचे फायदे काय तर. आणि ज्ञानेश्वरी वाचून आपण जर पंढरी पाहिली तर आपल्याला पंढरीचं आगळं वेगळं आणि वेगळंच रूप पाहिलं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर त्या टिकेशी. ज्ञान होय मुढा, अतिमूर्ख त्या दगडा. वाचील जो कोणी, दासी लोटन. आपला हा अखंड हरनाम सप्ताह 16 जयपूर. खूप अभिमानास्पद आणि ज्ञानाच्या अर्थानं खूप वैभवशाली अशा प्रकारचा आपला अखंड हरनाम सप्ताह 16 25 वर्षापासून जात असलेला हा आपला अखंड हरनाम सप्ताह 16 अतिशय गौरवास्पद आणि विचार मंथन करण्यायोग्य अशा प्रकारची बाब आहे. आमचे रंगनाथ आता आपलं असलं की आमचं वाट तुम्ही सगळे आपणच येतं बरं का, पण ते मला सवयीचा भाग असतो. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्ञानाचे महामेरू, त्यांना मी त्रिवार वंदन करतो.
आमचे सारडा महाराज, मुरलीधर महाराज दूत, त्यांचा मला प्रत्यक्ष आशीर्वाद लाभला होता. प्रत्यक्ष त्यांची सेवा करायची मला संधी भेटली. 7 दिवस तनु मन धरून त्यांची सेवेला मी होतो. याशिवाय आपले उसोदकर महाराज आणि बाबाराव किर्लेकर महाराज, मला यासाठी समाज आता मला आनंद वाटण्याचं कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण हे मला वाटलं की मी आता 5 मिनिटं थोडी सेवा केली. कारण ज्यांच्या अध्यात्मावर, ज्यांच्या शैव विषयल तत्वज्ञानावर, ज्यांच्या विचारसागर असेल, विचारसंघ असेल, अशा महान महान तत्वज्ञानावर जो आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा, आपलं वारकरी संप्रदाय साहित्य हे सगळं होतं, असे बाबा महाराज किर्लेकर. आणि त्यांच्या हे मला दिसल्यानंतर मला इतकं भरता आलं, समाज वाटलं. मी थोडी सेवा केली, त्या नको म्हणत नाही म्हणलं, मला अहो भाग्य. खरं बोल का, माझी माय मला दिसली. मी जसं पंढरपूरला गेला पांडुरंगाचं रूप मी डोळ्यात साठवतो, त्यापेक्षाही कठीण कठीण तत्व विचार करून जाणीवपूर्वक ते रूप मी डोळ्यात साठवलं आणि ते साठवून ठेवले. हा माझा ठेवा, हे माझा अभिमान आहे, हे आमचे. आणि म्हणून ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये जे काही आत्ता आप्पासाहेब महाराज खूप सुंदर गायन केलं, ते भावली, समाधान वाटलं. याशिवाय केशव महाराज उसवतकर पाहिले आपण, सारडा महाराज आमचे, मुरलीधर महाराज दूत, शंकर महाराज कंधारकर, ओमनवार महाराज आमचे, आणि किसन महाराज साखरे यांची ज्ञानेश्वरी आहे आपल्याकडे आहे. ते आपले रघुनाथ गुरुजी परभणीकर यांचे समकालीन आणि एक तात्विक विचारदर्शक अशा प्रकारचे पाहायला भेटतात. आमचे चेतन महाराज गोड अशा प्रकारचा स्वर, खरोखरच मंत्रमुग्ध करणारा स्वर असलेला पाहायला भेटतं आणि समाधान वाटतं. आपले मृदंग महामेरू रामेश्वरजी कांबळे, आपल्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. आमच्यासोबत आलेले गोविंद महाराज लिंगायत पाळदीकर, खरं तर यांचा फार मोठा अधिकार आहे, मोठे कीर्तनकार आहेत, पण माझ्या प्रेमाखातर आले, त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन. याशिवाय विठ्ठल महाराज इंगळे बोरगावान, त्यांचे कोटी कोटी नमन. दत्तराव रामकिशन काकडे, आजच्या आपल्या पंक्तीचे अन्नदाते, त्यांच्याही चरणी कोटी कोटी नमन. आणि साऊंड सिस्टीम प्रभुआप्पा काकडे यांच्याही चरणी नमन करून आपल्या सेवेला सुरुवात करतो. ज्ञाने आणि मुद्दामच एक गोष्ट मी बाकी ठेवली, ती गोष्ट बाकी यासाठी ठेवली आहे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. श्रोता वृंद हे मुद्दाम जाणीवपूर्वक बाजूला ठेवला, यासाठी ठेवला की तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा आहे, मी माझी भक्ती किती अर्पण करणार आहे. तुमचे धन्यवाद, तुमचे चरणी कोटी कोटी नमन करतो. ते अनेक कारणासाठी ते हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संताचा, 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 वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा,
करिया संतांच्या वार करिया संतांच्या मस्तक वार करी संतांच्या तर तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. तुमच्याच मुळे आज माझ्या आयुष्यातली पहिली कीर्तन सेवा, आयुष्यातली पहिली कीर्तन सेवा 52 वर्षापूर्वी आम्ही लहान लहान बालवाडीला सुद्धा नव्हतो. अशा वेळेला काकडा भजनाला जात असायचो आणि घरी थोडं वारकऱ्याचं वारं होतं. टाळ छोटे जास्त आजही टाळ लहान लेकरं आपण असतो समजा, तर टाळ घेऊन आम्ही जात असायचो आमची. आणि त्या भजनी मंडळीनं मला हाकलून लावायचं, चल फुट फुट. आता आपण 4ला उठून चाललो नाही. नंतर पुन्हा कवातरी कळालं की ते आता आपण टाळ असं आपण टाळ वाजायचं समजा. आणि ते ठेकाचं आजही मला ठेका कळत नाही. पण ते नंतर ज्या भजनी मंडळीने मला समजा हाकलून लावलं समजू, त्यांचा मला राग नाही. त्याचं कारण आहे पांडुरंगाच्या मनात हे होतं की बाबा आत्ताच तू वाटतं नाही, चाल तुला वयाच्या 98 वर्षी व्हावं लागेल. आणि कदाचित किर्लेकर बाबाच्या आशीर्वादाने, रघुनाथ गुरुच्या आशीर्वादाने, मातोश्रीच्या आशीर्वादाने कदाचित ही वेळ असेल. आणि आज आपलं आता जे 2 तास आपण करणार आहोत, कदाचित तुमचा मला आशीर्वाद यासाठी अपेक्षित आहे की आता जर मी चांगलं कीर्तन करणं शक्य झालं का करू शकेल, तर आजपासून उद्या मी तयार होऊ शकेल. आजची माझी सत्व परीक्षेचा भाग आहे. 15 दिवसापासून माझी झोप आहे का नाही का, कसं माझं जीवन आहे हे फक्त माझ्या आणि त्याला माहिती आहे. काळ्या विठ्ठल काय माझी तळपायच्या मस्तकाला कसं कसं व्हायलंय हे फक्त ते चांगलं होतं की माझी दाशी जणी जी आहे ना ती जाणते काय माझं अवस्था काय व्हायला. जनी मनी स्थाळी जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त ते आणि ते हिरण्यकशिपू तसेच होतं ना, ते कसा कुठे 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 ते 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 अरे कुठे दगडात थांबत आहे का, त्याला लात मारू बघतो. तिथे सापडलं नरसिंह रूपात. तसं मी फक्त क्षण माझा तो क्षण 2 तास माझे आनंदात पार पडले यासाठी की उद्या अजून आयुष्यभर उद्या उभं राहायचं असेल तर हे 2 तास माझे. परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा तुका नवे माझं घडोत्यांची सेवा तुका नवे माझं घडोत्यांची सेवा तुका नवे माझ्या सेवा तुका नवे माझ्या घडोत्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, पार नाही तुका म्हणे मग घडोत्यांची सेवा तुका म्हणे मग घडोत्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही तुका तुका म्हणे मग घडोत्यांची सेवा तुका म्हणे मग घडोत्यांची सेवा परी माझा देवा पार नाही, परी माझा देवा पार नाही नाही म्हणे माझा घडोत्यांची सेवा माझा देवा
माझा पांडुरंग परमात्मा मला असं सांगतो, असे गायन सात संगत असेल तर निर्विघ्नपणे आणि चांगल्या प्रकारे सेवा पार पडेल असा मला विश्वास या गायनांच्या चाऱ्यांच्या आधारावर वाटतो. संत जनाबाई, जनाबाईचा प्रत्येक अभंग आपण पाहिला तर त्या अभंगाचा चरण शेवट जर पाहिला आपण, दासी जनी किंवा नामयाची दासी जनी. आता दासी हा शब्द आहे या ठिकाणी, दासी हा शब्द दासीचा मूळ शब्द दास. दास याला आपण स्लम म्हणतो, बरं ठीक आहे स्लम म्हणतो इंग्लिशमध्ये समजा, पण दास स्लम दास्यत्व, हनुमंते दास्यत्व निकट केलं होतं. दास्यत्व आपण म्हणतो. व्यवहारात हे पहा, व्यवहाराची भाषा आणि परमार्थाची भाषेत जमीन आसमानाचा फरक आहे. आता मी हे लय बोलायचं, मला त्यातलं काहीच कळत नाही. तुम्ही विचार सागरवाली माणसं, तुम्ही तत्वज्ञ माणसं, तुमच्यासमोर बोलणं म्हणजे फारच सूर्यासमोर काजवा दाखवण्यासारखे, पंथी दाखवण्यासारखे. हे दास सेवक, व्यवहारात आपण सेवक म्हणतो, दास्य तर कमी दारीचं मानतो, निम्न दारीचं मानतो, पण दास्याचा अर्थ काय? मूळ व्यवहारात परमार्थात पाहिलं तर उच्चतम कोटीचा आहे. अभंगाचं एक चरण आपल्याला माहिती आहे की तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. मला आशीर्वाद कोणता हवाय? की तुमच्या दासीचा दास करून ठेवा. आता बघा जनाबाई चरित्र जर आपण पाहिलं तर जनाबाई ह्या आमच्या, बरं ठीक आहे, आमच्या गंगाखेडच्या आहेत. आता ते कसं ते पडिले वळण इंद्रिय सकाळ, आता काय त्याला सोय मोडत उशीर लागेल. आपल्या गंगाखेडच्या त्या मध्यमपेक्षाही कमी आर्थिकदृष्ट्या गरीब परिस्थितीमधल्या जनाबाई, आणि जनाबाई दामा त्यांच्या आई वडिलांना त्या आपत्ती प्राप्ती होत नव्हती आणि बार पांडुरंगाला विनंती केली, बार बार, आणि त्यांना मग असं दृष्टांत झाला की ठीक आहे, पोट पिकेल आपल्याला समजतं, पोट पिकेल. आणि मग ते देवाला चर्चे, मला काय होईल का, ते मुलगी होईल. ठीक आहे, मग ती मुलगी झाली जनाबाई. आणि जनाबाई मूळची विरक्त, जसं संत स्त्री आहेत आपल्या जनाबाई, मुक्ताबाई विरक्त स्त्री, वैराग्याची खणखणीत वैराग्य आमच्या जनाबाई मुक्ताबाई. आणि मग ह्या जनाबाई वाढल्या, पोर सौदा झाल्या, आणि ते त्यांची वारी चालूच असायची ना. कारण माझ्या देवाची मिराशी, माझा पांडुरंग आहे, माझा देव आहे, आणि माझ्या देवाची पिढ्याची माझी वहिवाट आहे, आणि पिढ्याची माझी वहिवाट असल्यामुळं पंढरपूरला मी गुढी नेईल. आणि तसे नेहमीप्रमाणे अशा आता ते वारी पंढरपूरला करायचे. आणि एकदा ती पंढरपूरला गेली ते नामदेव महाराज दासी झाली, नामदेव महाराज सेवा झाले. आणि अजून एक आहे, अधिकारी पुरुषाच्या पायाजवळ जरी उभा राहायला जागा भेटली तरी आपलं भाग्य थोर आहे. अधिकारी पुरुषाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी आपलं भाग्य उजळून निघतं. आमच्या भागात मोतीराम महाराज अधिकारी पुरुष, मारुतराव महाराज आजी माझ्या गावात माळ आहे, ती त्यांची माळ आहे. आम्ही लहानपणी कीर्तन कुठे असं आमच्या जवळ भागात समजा तर शाळा चुकून सुद्धा ते कीर्तनाला जायचो. ते कीर्तन ऐकायला, ते गोडी कळत नव्हतं, ते कीर्तनाचे ते कळत नाही, पण ऐकायला जायचं एवढं पण पक्का असायचं. आणि हे आमचे मारुतराव महाराज, त्यांनी वारकरी संप्रदायाचं योगदान, आणि तेच जनाबाईने त्या ठिकाणी नामदेव महाराज दास्यत्व केलं. संत माणसासारखं वागतात, शब्द बघा मी शब्दच्छल कसा वापरलो, संत माणसासारखं वागतात, पण वागण्याचे अर्थ पदर प्रत्येक घटक अलग असतो. जनाबाई तुळशीच्या वनात जणी ही विंचरते, आंघोळ करते ना सांगा, तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांना आंघोळ घालतो, नाव माखू घालतो. संत जनाबाई ह्या
यांची फार मोठी कीर्ती वाढली, फार मोठी कीर्ती वाढली, फार मोठी कीर्ती वाढली. आणि आता काकडा भजन तर कुठे गावगाव असं गावच नाही की ज्या गावात काकडा भजन नाही. मग पंढरपूरचं काकडा भजन. आणि त्या का आता 14 जणांचं कुटुंब नामदेव महाराजांचं. मग 14 जणांचं कुटुंब झाडलोट करणं, गवऱ्या थापणं, काय काय घरी बायाला इतके काम असतात की कामाची मोजमाप काहीच नसतंय. आणि तरी बी नवऱ्याला असं वाटतं, पुरुषाला असं वाटतं की काहीच काम नसते, काहीच काम. आपण असं मी बोलतो तुला काहीच काम नाही ना, नुसतं बसायचे. मी शाळेत जातो, 4 घंटे शाळा करतो आणि तू काहीच नाही, तुला काहीच काम नाही. पण ते काम हात बसत नाही, पण काम दिसत नाही. कवर आहे काम. अहो मरुस्तर सुद्धा काम संपत नाही बायाचं. मग जरा बाय मग इतकं काम किती काम, गवऱ्या काय 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 भरपूर काम करावं लागायचं. आणि मग ते पहिल्या काळात जाते होते, गिरण्या फिरण्या होतं ना, मग ते 14 माणसाचं दळण दळायचं. मग 14 माणसाचं दळण दळताना कष्ट व्हायचे, परिश्रम. मग कष्ट निवारण करणार कोण आहे? हो, सागर दुरुस्त करणार तो पांडुरंग आहे. तर साधं जात्यावरचं दळण दळायला कष्ट आहेत ना, ते कष्ट दूर करणार तर तोच आहे ना. मग जनाबाई त्यांना साध घालायची, त्यांना बोलायची. त्या म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग, सुंदर माझे जाते गे, फिर गे बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. तर सुंदर माझे जाते गे, फिरे बहु कौतुके, ओव्या गाऊ विठ्ठला तू हे रे बा विठ्ठला. म्हणजे सासू आणि सासरा, धीर तो तिसरा. हे पांडुरंगाची गुणगान गायची. बाबा ये तू मला मदत कर. कशाला? कामाला. कोणत्या कामाला? भवसागरातून तरुण जायच्या. मग पांडुरंग कैवल्याचा पुत्र यायचा, आपल्या जनाबाईला मदत करायचा, दळायचा. पण दळता वेळ किती झाली, काय मेळ लागायचा नाही, काय नाही. आणि देव कसा आहे माहिती का? देवा इतका कठोर, देवा इतका क्रूर, देवा इतका कपटी कोणीच नाही. आणि देवा इतका मायाळू, बापरे, कनवाळू कृपाळू. देवा इतका मायाळू, मेना सारखे मऊ, अशा प्रकार देव असा मऊ, कनवळ असा देव आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा जनाबाईला मदत करायचा. मग तिथं ती काकडा आरतीची वेळ व्हायची, बडी यायची, उत्पत्ती यायची, ते काकडा आरती, ते लिंबलोण करणे, ते सगळं प्रकार करणे. आणि मग देवाला काय, अरे वेळ झाली ना, आपल्या जवळ गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि जात असताना वाकळ जी असते आपली गोधडी, ती गोधडी घेऊन तो गेला. देव विटेवर उभा राहिला आणि ती गोधडी घेऊन तसंच गेला ना. आणि गेल्यानंतर मग ते बडे आले, उत्पात वगैरे ते आले. त्यांचं ते जे प्रकरण असते ते त्यांनी सुरू केलं. देवाची पूजा अर्चा करण्याचं प्रकरण, ते धुणं स्नान अभिषेक वगैरे करणं सगळं प्रकरण चालू. ते पाहिलं तर अरे पितांबर का दिसना, ते काही दिसना दागिने काही असं कसं झालं, काय दागिने कुठे गेले. यापेक्षाही ही वाकळ कशी आली. मग वाकळ कोणाची. आणि दुर्दैवानं अजून, ठीक आहे, अजून लक्षात ठेवा, फक्त खऱ्याच्याच मागे दुनिया लागते. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, तेने पथ्य सांभाळावी. आपण माळकरी आहोत, आपण वारकरी संप्रदायाचे, तर आपलं एक क्षण बरे पाऊल वाकडं नाही चुकता कामा नये, वाकडं चुकता पडता कामा नये. कारण हजारो नजरा आपल्याकडं वेगवेगळ्या नजरेने बघत असतात. आणि म्हणून ते वाकळ पाहिली. आणि मग वाकळ पाहिल्यानंतर मग त्यांनी शोध घेतला की वाकळ कोणाची. मग असं कळालं की वाकळ कोणाची असणार आहे, त्या दासीची, जनीची. मग तर बरंच झालं ना, आधी कशात गवसत नव्हती ना. समाजात असं लोक असतात,
कुठतरी शोधायचा प्रयत्न करा, कुठतरी सापडतं का मग कुठं सापडा, मग आता सापडली ना, जणी सापडली नव्हता ती आणि ह्या कशाची भजन करते, कशाची पूजन करते, तर कशाचं काय करते, हे सगळं ढोंग आहे. हे अशी लुबाडून करतात. देवाचं बघा ना, इतकं दागिने घेते ते घेतले आणि देवाला नुसती वाकळ दिली. आणि मग त्या जणीकडे चौकशी सुरू झाली आणि बघे लोक पुन्हा वाढले आणि मग जणीचं म्हणजे जणी तूही घेतलंस, दागिने घेतले, हे घेतले, बघे हे वाकळ तुझी आहे का नाही. वाकळ कशी आपल्याला माहिती, तुमच्याकडे वाकळ असं मानतो मी, समजा गोधडी ती पांघरायला वाटते गरम, आपल्या झोपला लागते नरम, पण ती कधीच चोरी जात नाही, कारण चोरून येणारला वाटते शरम. चोरून कशी न्यावी, उगाच ऐक नाही बघा काय बी चोरी, एक वेळ शाल चोरून म्हणतात, बरं चोरून नाही म्हणतात, पण शाल बी आता महाराजाकडे तिथं का ते तशीच जाऊ शकते बरं का. पण वाकळ गोधडी नाही जात, नाही ती नेणाऱ्याला लाज वाटते, नको हे. आणि म्हणून ती वाकळ पाहिली आणि म्हणजे तुझी ना, हो माझी, खरं माझी आहे. म्हणले मग दागिने कुठे देवाचे, मला काय माहित, हे कुठे मला काय माहित नाही बाई, दागिने कशी नाही म्हणतेस आणि वाकळ तुझी म्हणतेस नाही. म्हणले हिनं कुठे दागिने ठेवले, तर हिनंच काहीतरी केलंय. आणि चला म्हणलीला शिक्षा देऊया. बाकीचे शिक्षा द्यायला तयारच असतात ना. आणि मग लगेच वाळवंटात एक खांब केला आणि चला म्हणले आता हिला आता देऊन टाकूया सोळावर. नको हे असलं गावात नकोच. आणि मग नकोच म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले, चला म्हणले त्याला सुळावण्या घेऊन गेले. साधू संत त्या कसमकाले होते ना, त्यांना वाईट वाटलं. मला काय म्हणलं, चांगलं माणूस चालेल, चांगले पण कधी कधी सत्य शहाण पण चालतं. आणि मग ते वाळवंटाजवळ आलं तर म्हणले आता जरा पांडुरा महाद्वार आहे ना, पांडुरा दर्शन पांडुरापासून चालू होतं आपण. मग तुला काय पांडुरंगाबद्दल, तुला शेवटची इच्छा पांडुरंगासाठी पांडुरंगाकडे काय मागायची का. गाव करी देती बदला, देती तुळावर भूमी झाली तुझी, पुरी झाली तुझी जादूगिरी. हरे तोरीचा मायावरी, हरे तोरीचा मायावरी, हरे तोरीचा मायावरी. जाऊन घरात दासी जनीच्या घरात, वजा जाऊन घरात दासी जनीच्या घरात, घेऊन गळीते घेऊन गळीते जनाबाईला सांगितलं, बाई कशाचं जणी आहे, तिला बाई कशा, बाई तर आधारक्षण झालं ना. आता आपल्याला सवयचा भाग आपण बाई म्हणतो, म्हणजे आधारक्षण बोलतो, पण तिला जणी तुला काय पांडुरंगाला बोलायचं आहे का. आता शेवटी 2 मिनिटात होता स्वर्गवासी होणारच आहेस, बोलायचं आहे का. तर जनाबाई म्हणते, पांडुरंगाकडे जाते दर्शनाकडं, पांडुरंगाकडे पाहते, अरे अरे काळ्या करंट्या, तू म्हणतो मी चोरी केली. अरे काळ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी राय रणकी झाली, आयव चुडेली आली. मी चोरी केलीस तुला वाटतंय, तू माझ्यातली चोरी केलीस, तू केलीस, तू वाकळ तू घेऊन आलास, मी तुझ्यातलं काय आणलं सांग बरं. तू जर मला काहीच नको ठेविले आणि ती तैशीच राहावे, तुझी इच्छा आहे ना, मी सुळी जावी, झाल तयार. आणि दर्शन घेऊन वापस आली.
आणि मग त्या सुळाचं पाणी झालं, चमत्कार झाला आणि मग त्या संकटातून आमची जनाबाई वाचल्या. अनेक संकट साधू संतांवर अनेक संकट येतात. असे जनाबाई ह्या आपल्याला सांगतात की अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मोडा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी दाशी त्याशी गोटाणी. आमच्या जनाबाईची कीर्ती वरचेवर वाढत गेली, कीर्ती वरचेवर वाढत गेली आणि कीर्ती आमाप कीर्ती झाली आणि सज्जनाची कीर्ती वारे मागतात. आणि कीर्ती झाल्यानंतर त्या जनाबाईची, आमच्या जनाबाईच्या दाशीची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली. आणि काशीवरनं कबीर महाराज जनाबाईला आपल्या भेटायला आले की म्हणजे कबीर ये जनाबाई कोण है? तो जनाबाई का देख लेंगे, वो विठल की भक्त है, बोलते हैं विठल की भक्त है. नारी हो के नारी का मकसद ना हारी, जो कभी हार नहीं पत्करती वो नारी होती है. बाया कधी कोणाच्या नादीच लागत नाही, पण एकदा जर एखाद्या नादी लागल्या तर कधी चुटच करतात. 90% नादी लागतच नाही का, नाही का त्या निघल्याची वेळ द्या कुठं जायचं. पण एकदा जर काही एकदा माग लागली तर आमच्याकडचं तुमच्याकडचं नाही करत. मी तुमचं नाही बोलतो, आमच्याकडच्या बाया ते निरा काढते. पण म्हणजे ये नारी कैसी है देखेंगे मला एक बार, कबीर महाराज बोलले. आणि कबीर महाराज शोधत पंढरपूरला आपल्या पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड हे नामदेव महाराज यांच्या घरी आले. कशाला आले तर संत जनाबाई यांना भेटण्यासाठी कबीर महाराजांना घेऊन आले. आणि नामदेव महाराज बसले, त्यांचं स्वागतही नामदेव महाराजांनी केलं, 2 संतांचं 3 संतांचं. आणि कबीर महाराज बोलले कि मैं तुम्हारे यहाँ कोई तो नौकरानी है तो उसे मैं देखने को आ गया, और तुम्हारे घर तो अच्छा नहीं लगता लगभग मुझे, तो मगर तुम्हारे यहाँ नौकरानी कैसी रखी तुमने, और इसकी इतनी बड़ी नौकरानी है कि उनकी हमारे गांव तक उनकी मालूमात आ गई, हमें देखना है नौकरानी से. तो ठीक है देखिए. नंतर त्यांनी पाहिलं तर चला म्हणजे आपण भेटू ना. मग ते वेळेस नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराज त्यांचे समकालीन आणि नामदेव महाराज गोपाळ प्रगट जाऊ लागले. कारण रानशिन्या वळशिन्या वेचण्याचं काम जणी करायची. आता तो रानशिन्या म्हणजे तुम्हाला तिकडे आहे का नाही मला शब्द माहीत नाही. तर त्या शेतात आपण गौऱ्या येतो ते असतात समजा येतो आपण ते काम करायची जनाबाई आणि ते काय गौरी असं थापायची आणि गौऱ्यात आपण असं चरवड रचून ठरत सुटायचं. मग गौऱ्यात वाळूच तर अशा बाहेर वाळू घालायच्या वाळल्यानंतर मग करत न्यायच्या. तर ती जनाबाई 4-5 बाया इकडं आणि एक जनाबाई तिकडं. ती जनाबाई जोर जोराने त्या 4-5 बायाला भांडू लागली आणि जनाबाई भांडायली ही तिला भांडायली. आता भांडण्याची शब्दरचना हे बायाच जाणं. आता मी तुम्हाला सांगतो बाई मी 5 विषयात एम ए 5 विषयात एम ए मराठी हिंदी इंग्रजी अर्थशास्त्र आणि दुसऱ्या विद्यापीठाची पुन्हा एम ए मराठी. इतकं 32 वर्षाला मी शिकवतो पण मला शब्द सापडत नाही मराठीमध्ये. 32 वर्षाला मराठी शिकवतो मी पण मला शब्द सापडतात त्या ह्या बाया म्हणजे आमच्या गावच्या बायाला शब्द सापडतात भांडताना. त्या शब्द भांडून त्या जनाबाईला त्या भांडू लागल्या आणि जनाबाई त्याला भांडू लागली. आणि ते यायला तर ते कबीर महाराज ते सगळे त्यानं पाहिलं अरे म्हणजे आपण जिनके मिलने को आले ज्याला आपण भेटायला इतक्या लांबून आलो कोसनं कोस भेटायला आलो आणि ती बाई सामान्य बाईसाठी भांडायची ना. ती कशी आणि ही साहेब कशाला भांडजवळ गेला पाहिलं कशाला भांडायला गौऱ्याला. अरे गौरी म्हणजे नाचीच वस्तू आहे ना. काय किंमत आहे गौरीची आणि गौरीसाठी तर भांडायली म्हणल्यावर अध्यात्म कुठं राहिलं परमार्थ कुठं राहिला देव कुठं राहिलं अध्यात्म विचार कुठं राहिला तत्सम देती कुठं राहिलं इदम मम कुठे काय आहे. त्याचे भांडण्यातून कसं कबीर महाराजांनी सगळ्यांना मिटवलं काय प्रकार बाई. पण ते बाई लवकर रुकून न गेल्या पण कसं तरी मिटवलं आणि मग म्हणजे ठीक आहे तरी म्हणली नाही काय असं म्हणली जनाबाई म्हणली माया गौऱ्या मला वापस द्या. हिनं माया गौऱ्या चोरल्या तिनं गौऱ्या चोरल्या ती शाळेतले आमचे पोरं ते सर त्यानंच मला मारलं असं असतं समजा. तसं हिनं गौऱ्या चोरल्या मग बरं ठीक आहे तुझी गौरी बरं कोणची गौरी आहे ही ती आहे नाही म्हणली तुझी गौऱ्या सांगायसारख्याच आहेत ना. आपण 10-12 भाकरी एकत्र ठेवल्या तर कोणची कळत नाही लवकर कळतच नाही. मग म्हणली कोणची नाही ती गौरी विठ्ठल म्हण का ती गौरी माझी शोधा ते पाहिलं 4-5-10-12 गौसरीच नाही पुन्हा एक सांगितलं हां विठ्ठल हां आणि मग ती जनाबाईची गौरी सापडली त्या गौऱ्या गोळ्या केल्या आणि ती दिल्या. आणि मग ह्या गौऱ्या तू क्षुल्लक गौरीसाठी भांडते कशी. आपण कोण येतो आपण ते येतं तुम्हाला फक्त सोन करावं लागतं. तुम्हाला सांग का तुम्ही मी नाही पण आपण सगळेच तुम्ही स्त्री नाहीत पुरुष नाहीत लहान नाहीत मोठे नाही वयमान 40 नाही 30 नाही काय नाही फक्त एकच आहेत परमेश्वराच्या भेटीला लागलेले वाटसर होतं. देखवी ऐकावी एक नारायण 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 तोवाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण
जनाबाई त्या ज्ञानेश्वरी का वाचावी. खरं तर मी आता पाहिलो, बार बार पाहिलो, वेळ किती राहिली, फारच वेळ थोडं मला वेळ फारच थोडी राहिली, मला फार चिंता वाटायची. जनाबाई सांगतात ज्ञानेश्वरी का वाचावी. ज्ञानेश्वरी वाचण्याचे फायदे काय. तर फायदे म्हणजे हे फायदा नाही, पैसा हे फायदा नाही, आपला खरा फायदा तो त्या ईश्वराशी आपल्याला एक रुपायचं आहे ना. मग ज्ञानेश्वरी का वाचावी. तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर अज्ञानी माणसाला ज्ञान होतंच. आणि खरे बरं का, मला असं काही गोष्टी म्हणजे अनुभवात आल्या का, ज्याला काहीच येत नाही, काहीच येत नाही, काहीच येत नाही. अहो तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला आपण बसलो, ठीक आहे, तुम्हाला अक्षर ओळख नाही, चालतंय, तुम्हाला निसाची हात फिरवा, निस्ता हात फिरवा, अक्षर नाही तुम्हाला. हे बघा मी तुम्हाला सांगतो, अक्षर ओळख जरी नसली तर हात फिरून तुमच्या ज्ञानात प्राप्ती होतेच, फुटतं. आता ज्याला अक्षर ओळख आहे त्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, पण तेव्हा ज्ञानेश्वरी कळत नाही. अरे बाबा, ज्ञानेश्वरी एवढा मोठा ग्रंथ, खराच 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 एवढा मोठा ग्रंथ, एवढं ज्ञानाचं भांडार आहे. तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ तुका म्हणे ग्रंथ एक ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे श्रेष्ठ नाम म्हणे धन्य ज्ञानेश्वरी, नाम म्हणे एक परिवारी अनुभवावी, एक परिवारी अनुभवावी, एक परिवारी अनुभवावी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी कशी आहे. जशी म्हणतात तशी आहे. ज्ञानेश्वरी जशी म्हणतात तशी आहे. आता मी दररोज ज्ञानेश्वरी वाचतो, गाते थोडंसं पारायण गाता थोडीशी वाचतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो प्रत्येक आता हे श्लोक आला, ती ओवी आली, ती आली, ते वाचतो तर मला असं वाटतं कधी असं वाटतं अरे हे जर अर्थ असं सर अर्थ तसं सर अर्थ तसं झालं. प्रत्येक अर्थ बदलला याच्यापेक्षा वेगळा वेगळा असा अर्थ वेगळा वाटतं असा आपल्याला दिसतो. आणि म्हणून नामदेव महाराज हे आता तसं हे तर माझा अभंग फार जवळचा आणि तसेच प्रत्येक अभंग जवळचीच असतात माझ्या, पण ते अभंग नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकत्री बोली वाचावी. एक 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 हो ठीक आहे. तर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहेच. आणि लास्ट शब्द मला फारच आवडतो, शेवट शब्द आहे ना ते मला फारच आवडतो. एकतरी होवी अनुभवावी. वाचाय मुद्दाम जाणे शब्द बोललो मी. हां, तर हे अनुभवावी का अनुभवावी. तुम्हाला एक ओवी जर अनुभवली तर तुमचं आयुष्याचं कल्याण होतं.
आपल्या आयुष्याचं कल्याणासाठी किमान एक ओळी तरी आपण अनुभवली पाहिजे. आणि एक ओळी अनुभवण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं नाही. तुम्हाला बरं ठीक आहे, आपण मरेपर्यंत चांगलं वागलो तर मेल्यानंतर उलिसे लोक म्हणतात बरा होता. शब्द आहे का? मरेपर्यंत चांगलं वागल्यानंतर म्हणतात की थोडासा बरा होता. आणि थोडासा बरा होता हे वाक्य लोकांनी म्हणण्यासाठी आयुष्यभर स्वतःला जाळून घ्यावं लागतं. शब्द ऐकायचा, शब्दामागची धग लक्षात घ्यायची, शब्दामागची भूमिका लक्षात घ्यायची. एखादी बाई चांगली होती असं ती बाई मेल्यानंतर ऐकवण्यासाठी त्या बाईला मरेपर्यंत, मरण्याच्या ज्या दिवशी मरण गेलं त्या क्षणापर्यंत चांगलं राहावं लागतं. आणि मग म्हणतात बरं होतं. चुकून एखादी एक क्षणभर चुकीची क्रिया झाली तर सगळे लोक त्याच भूमिका मानतात. आणि म्हणून आयुष्यभर आपला वारकरी संप्रदाय, आपली भूमिका आहे, आपलंय म्हणून आपण आयुष्यभर काय केलं, चांगलंच राहिलं पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय माझा आहे. वारकरी संप्रदायासाठी किंवा माझ्या ज्ञानोबासाठी, माझ्या तुकोबासाठी, आपण माझ्यासाठीच माझा देह, माझा पांडुरंगाशी माझी एकरूप व्हायचं आहे. मला पांडुरंगाशी एकरूप व्हायचंय. पांडुरंगाला कोट्यावधी जीव सांभाळायचे, ते कोट्यावधी, कितीतरी कोटी. मी चक्रापुढे त्याला मी कोण आहे? असे कोट्यावधी जीव सांभाळायचे. आणि कोट्यावधी जीव सांभाळून सुद्धा ते कोणाकडे बघा, कोणाकडे विटेवर हात ठेवून कवर उभा आहे, ते कोणाकोणाकडे लक्ष ना. म्हणून मी रात्रंदिवस त्याचं ध्यान करीन. तो माझा एवढं मला माहिती, ते कोणाचा मला माहिती आहे, पण मी त्याच आहे. नाही, तुझी आण देवा, पण मी तुझे चरण कधी सोडणार नाही. नाहीच. कानोपात्रा तशीच आहे ना. कानोपात्रा होती कोण? आजही कानोपात्रा जिवंत आहे. म्हणून आम्ही भाग्यवंत आहेत. मी नम्रपणे मी भाग्य, ठीक आहे बरं, मी भाग्यवंत यासाठी यावर्षी तुकाराम माझ्या पालखीच्या पादुकाचं पूजन होतं. आषाढी दिंडीच्या वेळेला तुकाराम माझ्या पालखीच्या पादुका उचलण्याचा मान माझे सख्खे सासरे गंगा मुसलेकर महाराज यांना होता. आम्ही होतो, पण त्यांना होता. समजा त्यांना मान होता. म्हणजे महाराष्ट्रात महत्त्वाचा मान तुकाराम माझ्या पादुका उचलण्याचा मान हा प्रल्हाद महाराज सोळंके, गंगा मुसलेकर त्यांना होता. म्हणजे त्यासाठी आम्ही भाग्यवान येतं. दुसरं भाग्यवान आम्ही, अहंकार नाही बरं का, नम्रपणे तुकाराम माझ्या पालखीचा जो अश्व आहे तो आमचा आहे. खरा मानाचा अश्व जे आहे, आमचा मुलगा सोबत असतो अश्वासोबत, आमच्या भावकीतला आहे, आमच्या घरातला आहे. म्हणजे विनायकराव नारायणराव रनेर, आम्ही रनेर पाटील आहोत, त्यांचा आहे. आणि म्हणून हा अश्व आमचा, आम्ही भाग्यवान येतं. आणि म्हणून जनाबाई सांगतात की ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला. का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञान, जनाबाई सांगतात की अज्ञानी माणसाला ज्ञान द्यायची किमया ज्ञानेश्वरी करते. अरे कोणाला ज्ञान देते जनाबाई सांगतात, ज्ञानेश्वरी कोणाला देते? महामूर्खाला ज्ञान देते. किती मूर्ख असो. जनाबाई त्याच्या पुढच्या कडेत म्हणतात, ज्ञान होया अज्ञानासी, ज्ञान होया अज्ञानासी, ज्ञान अज्ञानासी, ज्ञान होया अज्ञानासी, ऐसा बरा त्याती के
सावर त्या टिकेसी ऐसा बरा त्या टिकेसी ऐसा बरा त्या टिकेसी ज्ञाना होया अज्ञानासी ज्ञाना होया अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानाशी असा या टीकेला वर दिलेला आहे. तो जो ज्ञानेश्वरी वाचील त्या प्रत्येकाला ज्ञानाची प्राप्ती होतेच. आणि आपण जर समजा ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी समजून घेतली, ज्ञानेश्वरी समजून घेतली आणि ज्ञानेश्वरी समजून घेतल्यानंतर आपण पंढरी पाहिली तर आपल्याला पांडुरंग दर्शन घेतल्यानंतर निश्चित वेगळी वेगळी अनुभूती प्राप्त होते. लक्षात घ्यायचं की आपण जर आषाढीला, आता आषाढीला जवळपास 18 वर्षे पानपोई होती पंढरपूरला. शारदा भवन, चंद्रभागा काठाला शारदा भवन मोठी इमारत आहे. असं दगडी लोखंडी असं उड्डाण पुलासारखा भाग आहे. तिथं पानपोई आमची होती. त्या तुम्ही जर पंढरपूरला त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, दर्शन कधी घेता येईल आपल्याला, दर्शन कसं घेता येतं. आता आपण आषाढीला जातो, कधी जातो तर आपण कधी कधी खुशकीच्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो. खुशकीचा मार्ग बायाला माहीत नसतं, गाड्याला माहीत असतं. असं खुशकीचा मार्ग म्हणजे बरं शॉर्टकट कस तरी चोरून लपून कस तरी समजा बरं. पण तुम्हाला एक सांगतो, माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवून वाक्य बोलतो की बाबा रे, तुम्ही खुशकीच्या मार्गाने जाता, खोटं बोलून जाता तुम्हाला दगडाची मूर्ती पाहायला भेटत. तुम्ही खुशकीच्या मार्गाने पांडुरंगाच्या दर्शनासमोर जाता, पांडुरंगाच्या मूर्ती समोर जाता, तुम्हाला मूर्ती पाहायला भेटल. तुम्ही दर्शन घेतलं, तुम्हाला समाधान होईल. किती 1 सेकंद फक्त. खोटं आहे ते, खोटं आहे. आता मी कालच्या शनिवारी पंढरपूरला माझं प्रवचन होतं. पंढरपूरच्या पलीकडं वाघाडवाडी गाव आहे, त्या वाखरीच्या पलीकडं आपल्या दिंडी यात्रावर मार्गावरच आहे. पंढरपूरला गेलो, दर्शन ठीक आहे, कळसात दर्शन घेतलं, नामदेव पायरी दर्शन घेतलं, बस झालं. कारण इतकी दर्शनाला एकादशीच्या दिवशी आणि इतकी दर्शनाला मला वेळ नव्हता. नाही वा, एक लक्षात ठेवा, माझं वागणं चुकत असेल तर माफ करा. समजा चुकतंय समजा, ठीक आहे. पंढरपूरला जाणे, चंद्रभागा स्नान करणे, नगर प्रदक्षिणा करणे, जिथं असं तिथं कीर्तन ऐकणं, चंद्रभागे स्नान, नगर प्रदक्षिणा, हरिकथा कीर्तन आपलं ऐकणं, कळसात दर्शन घेणं. बाबा ठीक आहे, नामदेव आपलं नामदेव पायरी दर्शन घेणं, मुखदर्शन घेणं, मुखदर्शन घेताना 2दा-3दा घ्या, काय हरकत नाही आपल्याला. आणि बस झालं बाबा, ठीक आहे. तुम्ही मी आपण भाग्यवान यासाठी की आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणि मनुष्य जन्म हा एकच असा आहे, ह्याच मनुष्य जन्मात आपल्याला पांडुरंगाची प्राप्ती करून घेता येते. इतर कुठल्या जन्मात, हो बहुतेक कुठल्या जन्मात, शब्द उच्चारलाय तुम्ही, शब्दाचा अर्थ डोक्यात घ्या. बहुतेक इतर कुठल्या जन्मात तुम्हाला पांडुरंगाची प्राप्ती करून घेता येणार नाही. फक्त मनुष्य जन्मच एक आहे.
की फक्त मनुष्य जन्मच एक आहे की त्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. इतर बहुतेक कुठला जन्म नाही असं वाक्य बोललो होतो. शब्द बहुतेक असं वाक्य बोललो होतो. त्याचं कारण असं आहे की अश्व जे घोडा आहे ना आमचा, त्याला मनुष्य जन्म नाहीये, पण त्याला मनुष्य जन्म नसताना तो माणसापेक्षा 10 पट पुण्यवान आहे. त्याला स्पर्श करण्यासाठी आपण धडपडतो, किती 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 आपण प्रयत्न करतो. एखादा बैल असतो, एखादा की जो पालखीच्या सोहळ्याला असतो. मग मला सांगा की आपण माणसं येतं, पण आपण बरं मी माणूस आहे, पण माझा काय उपयोग आहे? 0 उपयोग आहे. पण ते एक भाग्यवान बैल निघाला. माणसा माझ्यापेक्षा किंवा कोणापेक्षाही जास्त पुण्यवान, जास्त पवित्र त्याला येवनी बैलाची भेटली आहे. पण पाप पुण्य कुठेतरी कमी जास्त असेल म्हणून त्याला ती येवनी भेटला असता. ते महाराज व्हायला पाहिजे, महाराजापेक्षा वरचा व्हायला पाहिजे. आता महाराज अधिक मला बोलणं उचित नाही का? अधिक तशी नाहीये. देती घेती दोघं नरका जाते. कीर्तन करणाऱ्या माणसाने पैसे घेऊ नये आणि देणाऱ्याने देऊ नये. कारण देती घेती शब्द काय तुकाराम महाराजाचाच आहे की देणारा यजमान जो असेल ना, ते मला 10 रुपये देईल, अगोदर तो नरकात जाईल. मी घेतले तर नंतर मी जाईल नरकात. आयुष्यात मी 1 रुपया कधी कोणाचा घेतला नाही. उलट प्रत्येक गावगाव देणगी देतो. प्रत्येक गावात आणि तो जगात दिली असेल, मला वाटतं दिली असेल. म्हणून लक्षात ठेवायचं, एखादाच बैल असतो की तो स्वतःच्या आयुष्याचं कल्याण नाही, ऋषी मुनीच्या वरचा असतो. त्या बैलाची येऊन काही कारण त्याच्या पुण्याचा भाग म्हणा, प्रारब्धाचा भाग म्हणा, आणि प्रारब्धाचा भाग असल्यावर ते त्याला मिळतेच. म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे, एखादा दगड असतो, एकच दगड आहे. आता जनाबाई तेच आपण तेच बोलतो ना, जगात दगड खूप आहेत. आपण दगडच हो. अरे पशुविनं अरे नाम घेत नाही ना, ते नाम न घेणार म्हणजे मुख म्हणजे सर्पाचं बीळ आहे. आमचे एकनाथ महाराज किती हरिपाठात कडकडीत बोलत होत. म्हणून एखादा दगड असतो, एखादा दगड एकदाच फक्त मंदिरात जातो, पण देवच बनतो. अरे मीच म्हणतो, मी 1000 वेळेला पंढरपूरला जातो, फक्त मूर्ती दर्शन घेऊन वापस येतो. मी नाही देव भाग्य. आपण साधू संत होऊ शकत नाही, तर आपण ज्ञानोबा तुकोबा होऊ शकत नाही, तर पण ज्ञानोबा तुकोबा चोखोबा सावताबाबा जसं वागले तर आमच्या जनाबाई पुन्हा तर आमच्या झालं का? ते आमच्या सवय झाली तर झालीच. आमच्या जनाबाई, आमच्या मुक्ताबाई जसं वागले तर बघा, वागणं शब्दाचे फार फार जळावं लागतं स्वतःला. बायाला माहिती वागणं शब्दामध्ये धग किती असते. जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा जसे वागले तर तसं त्या मार्गावर वागायचा प्रयत्न करण्याचा मार्ग जाता
देण्याची पैसे चालू जाता देण्याची पैसे चालू जाता देण्याची पैसे चालू जाता देण्याची पैसे चालू जाता देण्याची पैसे चालू जाता आपण जगाला का खटकतो? कोणी सुद्धा आपण एक दुसऱ्याला का खटकतो? केवळ आपण वाईट वागतो म्हणून खटकत नाही, आपण त्याच्या मनासारखं वागत नाही म्हणून आपण खटकतो. आपण कोणी असो आपण वाईट वागतो म्हणून आपण खटकत नसतो. आपण 10 वाईट, आता चोरात चोर भेटले, वाईट भेटले ना, तर त्याची मैत्री असते ना, खटकत नाही ते. पण आपण त्याच्या मनासारखं वागत नाहीत आपण, म्हणून ते आपण खटकत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की बाबा प्रत्येक क्षणाला आपल्याला मृत्यू जागोजाग आहे, क्षणोक्षणी आपल्याला मृत्यू आहे. प्रत्येक क्षणाला आपण हा विचार करणं आवश्यक आहे की बाबा आता मला मृत्यू होणार आहे. आणि म्हणून एखादा मुलगा वर्षभर अभ्यास करतो ते 3 तासाच्या परीक्षेत पास होण्यासाठी, पण आपल्याला त्या परिवेशात जायचं आहे. मी तसंच जगतो. मला कोणत्या क्षणाला मरण येईल मला माहित नाही. ह्या क्षणाला येईल, उद्या येईल, परवा येईल, सांगून येणार नाही. त्या क्षणाला सामोर जायची तयारी मी केली करणार नाही, केली, क्रियापद पूर्ण झाले. काय ना, ठीक आहे, थोडंसं वाईट वाटतं, चला. कारण मला श्रीकृष्णाचा अनासक्ती योग आवडतो. मला तर खूप बोलायचे, 10% झालं नाही, काहीच झालं नाही काय, पण वेळ मला बोलते, समय बघा ऐसा लगभग. मला श्रीकृष्णाचा अनासक्ती योग आवडतो. किती कुठं रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. अनेक रंगात गुंतला, ह्या रंगात अहो किती रंगात श्रीकृष्ण रंगला, किती श्रीकृष्ण रंगला. आणि सगळ्या रंगात रंगून सुद्धा तो श्रीरंग वेगळा, तो श्रीरंग तो वेगळा. मग इतक्या रंगात रंगल्या श्रीकृष्ण, इतक्या रंगात लहानपणी कुठं राहिला, जन्माला कुठं वाढलं, कोणाशी कोण्या गवळीनं शिरायला, कोण्या गवळ्या शिरायला, कोणाचं दही भात काल्याचं कीर्तन नाही. पण मला अनावर झालं थोडंसं, 2 मिनिटं बोलतोच मी. गवळ्याच्या मुलं शिरायला, सगळ्या राधे संग्रहाला, राधा ही भवसागराकडं उगमा कर जाणारी आहे. राधाची विरुद्ध धारा माथ्यावर येते आणि पायथ्याला जाते. आणि म्हणून हा अनासक्ती योग मी स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. वाक्य बोललो मी. ज्या वेळेला माझी आई वारली, वडील वारले, क्षणभर दुःख झालं. 1 मिनिट 2 मिनिट तुम्हाला ऐकायला कठीण वाटेल, असं असतं का? देहाचं ममत्व काय नाही. एकच वाक्य उच्चारलं, रामकृष्ण हरी, प्रवास संपला. इथपर्यंत होता, ठीक आहे. कारण कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जायला, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची ती सावली साहेब जायला. कोणाचे मायबाप हे बघा, 1000 पट सांगतो, तुमचा माय बाप गण गोत कोणीच नाहीये. जेव्हा कठीण समय येईल ना, त्या वेळेला तुम्हाला वाचवायला कोणीच येणार नाही. तुम्हाला काय उपयोग? गजेंद्र मोक्षाची कथा माहित आहे. गजेंद्र त्याला त्याचे आई वडील, त्याचे बहीण भाऊ, त्याच्या बायको लेकर कोण नाही. अहो बायको सुद्धा फक्त दारापुरती असते. लेकर बाळ फक्त पेटवून देण्यापुरते असतात. भावकी सुद्धा आपल्याला फक्त चेतवून देण्यापुरते असते, दुसरं काहीच नाही. हे बघा, आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. हे बघा, तुम्ही मला हेच सांग, मुख्य घटक माझा हाच आहे की देह माझा नाहीच. मी थोडंसं वेगळा माणूस, मलाच माझा उद्धार करून घ्यायचा आहे.
प्रत्येक क्षणाला एकच आहे, मला वाटतं ते मी बोलतो बघा, मला वाटतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. प्रत्येक क्षणाला गाडी चालू, काय करू काय करू काय करू काय करू. जांभळी शिंक खोकला इतका वेळ वाया गेला. कधी कधी अकर्म काम वाईट कर्म करतानाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय करू, पडले वळण इंद्रिया सगळं काय करू, इलाज नाही म्हणजे नाहीच. मला कोणाला बोलू वाटत नाही, म्हणजे बोलत नाही असा प्रकार नाही, पण असं सोयरीच्या गप्पावर असते ना हे प्रकार नको जा. देवच माझा दादा, देवच माझा, ठीक आहे, नको नको. हे भावाचे सांगतात. मी मागाशी बायको म्हणलो, बायकोचा सांभाळ करणं नवऱ्याची जिम्मेदारी, माझं एवढं पक्क आहे. मुलीचा सांभाळ करणं नवऱ्याची, मुलीचा सांभाळ करणं मुलाची वडिलाची जिम्मेदारी आहे. लग्न लावून देणं मुलीचं वडिलाची जिम्मेदारी. जिम्मेदारी पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं बरं का. बायकोचं नवऱ्यानं मरेपर्यंत सांभाळ करणे आणि बायकोच्या पुण्यामध्ये, नवऱ्याच्या पुण्यात 50% वाटा आपोआप बायकोचा. ती भाग्यवान आहे ना, तिचा वाटा आपोआप आहेच. आणि म्हणून आपले कर्म, जे जे तुमचे कर्म आहेत, माझं काम शिकवणे, इमानदारी शिकवणे, एवढंच माझं काम आहे. 32 वर्षात फार झालं तर 10 प्रार्थना चुकल्या असतील. 32 वर्षात शब्द उच्चारलं नाही, ऐकणं सोपं आहे. 32 वर्ष 10 प्रार्थना चुकल्या असतील. शाळा डुम्मा नाही, डुम्मा शब्द कळतो मला, डुम्मा कळतं. कोणी प्रार्थनाला येऊ न येऊ मला काय करतं, सरकार मला कमी 2 लाख 2.5 लाख रुपये महिन्याला देतो. मग 2 लाख देतो, इतर मला 1-1.5 लाख मिळतात. मग मला सांगा, जर इतकं सरकार देतो मग प्रार्थना नाही यायला काय झालं, मला यायलाच पाहिजे ना. सरकार इतकं देतो ना. आणि त्याच्यापेक्षा हे कीर्तन करणे ढोंग आहे. तर मी विद्यार्थ्याला शिकवत नसेल तर माझं नियत कर्म कोणतं आहे, माझा धर्म कोणता आहे, विद्यार्थ्याला इमानदारी शिकवणं, इतकंच माझं काम आहे. हे बाकी देवाच्या प्राप्तीसाठी अजून हे प्लस साधन आहे माझं. म्हणून जनाबाई काय सांगतात की ज्ञानेश्वरी वाचावीच. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होतं, ज्ञान अज्ञानी माणसाला, मूर्ख माणसाला, कोणाला सुद्धा ज्ञान होतं. आणि जनाबाई पुढच्या चरणात असं सांगतात की लोटांगणी
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी, दाशी त्याशी लोटांगणी. जो ज्ञानेश्वरी वाचेल, ज्ञानेश्वरी समजून घेईल, ज्ञानेश्वरी तुझ्या कृपादृष्टी निश्चित करेलच. खरं तर एवढे ज्ञान कोकिळा गायक असल्यानंतर अजून प्रेरणा येते की चला चला. पण दोन गोष्टी ज्ञान ठेवावं लागतं, जाण आणि भान ठेवणं अपेक्षित यासाठी की मला सुद्धा कंबरदुखी पाठदुखी असं बसायला जड जातं. मग मला जड जातं ना, पर दुःख शिकलं दुसऱ्या तसं होत असेल ना. प्रत्येकाची अडचण अलग असू शकते ना. आपल्या कीर्तन मर्यादा असते, तर या मर्यादेत राहूनच आपण वागणार आहोत. तर संत जनाबाई त्यांच्या अभंगात आपल्याला सांगतात की आपल्याला ज्ञानेश्वरी का वाचायची. ज्ञानेश्वरी भावार्थ गाठी. ज्ञानेश्वरी आपल्याला आपला भवरोग निवारण्याचं काम करण्याचं काम महत्त्वाचं काम ज्ञानेश्वरी करते. आणि ह्या ज्ञानेश्वरी वाचल्या काय होतं आपल्याला हे बघाकडे. ज्ञानेश्वरी वाचल्या असं काय तुम्हाला फळ दिसणार नाही की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तुम्ही तुमच्या जावायला नोकरी लागेल, तुमच्या लेकीला एक होईल. हे पा हे आमचा पंढरीचा पांडुरंग असा देव आहे की देवच करतो. देव आपण याला पांडवाला भेटा गेलो की तात्काळ त्यासारखं करून टाकतो. देवतेची संत देव निमित्ताला प्रतिमा जात्या. काष्ट कुठपर्यंत असतं. काष्ट लाकूड हे अग्नीचा स्पर्श होईपर्यंत. तुम्ही माणसं, मी माणूस आहे, तुम्ही माणसं दिसतो आपण माणूस. आता किर्लेकर बाबा माणूस दिसत माणूस होते समजा ठीक आहे, पण माणूस नाही तर ते देवाचं रूप होतं. हे आता आजी आहेत हे देवाचं रूप आहे. हे मी अगोदर पाहिलं, समजून घेतलं. ह्या बाबाचं यांचं दर्शन घेतलं ना, पण ह्या दर्शन घेतल्यानंतर हे दर्शन नंतर मला मिळालं. माझं भाग्य थोर आहे. समजून घेतलं की नाही
आपण आलतो एका कामाला, पांडुरंगाचं ध्येय हे होतं की यांची मला भेट होणार होती, दर्शन होणार होतं. आणि एक क्षणभर आम्ही तर 5 मिनिटं थांबलो, जाणीवपूर्वक 5 मिनिटं समजून घेतलं. आपण पाहतो देवाची दारी उभा क्षणभरी, एक क्षणभर देवाचा उभं राहिलं तर आपल्याला 4 मुक्ती मिळतात. एक क्षणभर मला तर 5 मिनिटं भेटली, उलट सेवा करायला भेटली. अहो भाग्य आहे ना. आणि म्हणून संत जनाबाई त्यांचं या अभंगात सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुडा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी त्याशी लोटांगणी. आणि संतबाई काय सांगतात की मी लोखंड त्यांच्याशी शरणांगत जाते. आता मला सांगा आपल्या लोटांगण जाय त्याचं काय कसं जमव? अरे बाई त्या देव कुठं आपण येतकिंचित कोणी सुद्धा नाही तर. आणि म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की आपण लक्षात घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असं ठेवणं अपेक्षित आहे की त्या देवाशी आपल्याला एकरूप व्हायचंय, त्या श्रीरंगाशी एकरूप व्हायचंय. आणि म्हणून कबीर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की कबीरा क्या कहे जा यमुना के तीर, एक गोपी के प्यार में बह गई गोटी कबीर. 1 कोटी कबीर वाहून जातील फक्त 1 गोपीचं नाव पाहिलं तर. तुम्ही वृंदावनला, आता माझ्यापेक्षा तुम्ही फार भाग्यवंत आणि फार ज्ञानी आहात. आपण वृंदावनला गेलो तर वृंदावनला कृष्णाचं नाव कमी येतं, कृष्णाचं नाव नाही, राधे राधे राधे. जे काय बोलायचं तुम्हाला म्हणजे बाजू सरकाय का रिक्षाला म्हणतो राधे राधे. जसं आपण पाहतो ना, आपण आषाढीला जातो, आषाढीला आपण जातो ना. आता 27 प्रकारच्या दिंड्या माझ्या घरी येतात चहा पाण्याला आषाढीच्या. कदा तुमच्या इथले कोणी आला असेल, तुमच्या गावचे कोणी आला असेल, मला पटकन सांगता येत नाही. इकडच्या लोणार मेकर कशा इकडच्या दिंड्या 27 प्रकारच्या दिंड्या आषाढीच्या येतात. आपण जातो कशाला? पांडुरंगाच्या दर्शनाला. आपण पंढरपूरला जातो कशाला? पांडुरंगाच्या दर्शनाला. आणि पूर्ण वारीभर 99% नाव आपण कोणाचं घेतो? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे आपण ज्यांच्या दर्शनाला जातो त्याचं नाव कमी घेतो आणि त्यांच्या भक्ताचे नाव पण जास्त घेतो. कारण काय? तर भक्ताचे नाव घेतल्यानंतर तो देव प्रसन्न होतो. आता बायांनो तुम्हाला आयडिया सांगतो. बायांना आयडिया यासाठी की बाईला समजा एखाद्या बाईला दुसऱ्या बाईकडनं काही मागायचं असेल उसणं, तर त्या बाई थोडी गुणगान गायले आणि त्या बाईपेक्षाही त्या काळ्या दगडाच्या कसल्या अगदी डांबराच्या लहान बाळाचं, ते बाईचं बाळ आहे लहान, तेच आपण करतो म्हणतो बाई तुमचं बाळ किती छान आहे, लय चांगलं आहे बाई. आपण त्या बाईचं गुणगान गायले ना, ती बाईच्या मग कोण कळालं बाई तुम्ही काय नाही हो, थोडंसं दूध पाहिजे होतं, घ्या लवकर मी सासू याच्या पहिले पटकन घेऊन जा. असंच का आपण त्या बाळाचं गुणगान गायले. तुम्ही तुम्हाला पांडुरंगाची कृपा हवी आहे तर संताचं गुणगान तुम्ही गायलं, देवाचं नाव घेतलं तर आपोआपच काय होतंय? पांडुरंग आपोआपच संताचं नाव घेतलं की प्रसन्न होतो. विठू माझा लेकूर बाळा. आपल्या अभंग सगळ्याला ज्ञातच आहे. आणि म्हणून आपण पांडुरंगाचं नाव घेतलं पाहिजे. पांडुरंगाचं नाव, आणि जर आपल्याला पांडुरंगाचं नाव घ्यायचं असेल तर अगोदर आपण काय केलं पाहिजे? तर ज्ञानेश्वरी वाचन केली पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी वाचताना ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहिलं आपण तर भक्ती, ज्ञान, वैराग्य, तितिक्षा ह्या सगळ्या गोष्टी आत्म्यात असल्या पाहायला भेटतात. आणि म्हणून ह्या तितिक्षा, ज्ञान याच्यामध्ये जर पाहिलं आपण त्याच्या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी पाहायला भेटते की हे आपण अंगीकारायचं दिसतं. ज्ञान कामाचं नाही हो. ज्ञान हे आचरणाशिवाय असलेलं ज्ञान म्हणजे पंगू आहे. ज्ञान नकोच, ज्ञानाचं ओझं असते. आचरण पाहिजे, वागणं आचरण पाहिजे. आणि म्हणून हे आचरण हे महत्त्वाचं आहे. खरं तर माझा वेळ खूप संपलेला आहे. माझं 3 मिनिटं जास्त झाली तर वेळ संपलेला आहे. म्हणून
संत जनाबाई यांनी जे अभंगात सांगितलेले ते काय सांगितलेले तर वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायची, ते आपण डोळ्यानं पाहायची आणि ज्ञानेश्वरी वाचून आपण डोळ्यानं पाहिली तर आपल्याला ज्ञान होतं हे अशा त्याने सांगितले. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी प्रतिपादन करायचं भाग्य लाभलं. खरं तर मी स्वतःला भाग्यवान मानतो. ठीक आहे, भाग्यवान मानतो की किर्लेकर बाबांच्या कृपेमुळं आमच्या रंगनाथ गुरुजी परभणीकर उसुतकर महाराज यांच्या कृपेमुळं मला आज भाग्याचा क्षण मिळाला आहे. आयुष्यातली पहिल्यांदा बोलतोय. मला माहीत नाही किती खरं बोल, म्हणजे खरं नाही, खरं प्रत्येक वाक्य खरं बोललो, चूक नाही नाही, पण त्या मर्यादेत कसं बसलंय मला सांगता येणार नाही. आज जर मी बरा राहिलो तर कदाचित भविष्यात उद्या कामी येईल, नाही तर मी फक्त पहिलं सर रामकृष्णाची आहे ते चालू राहील. आपण सेवेची संधी दिली याबद्दल तुमचे सर्वांचे शिवाजी महाराज काकडे साहेब, चेतन महाराज, आपले गावकरी बंधू आणि खरं तर आप्पासाहेब महाराज. एक लक्ष ठेवा की या ठिकाणी तुम्ही तुमचं आचरण आणि परमेश्वराच्या भक्तीकडे जायची तुमची आर्थता आहे का, ही आर्थताच खरी महत्वाची भाग्याची असली पाहायला भेटते. म्हणून तुमच्या सर्वांचेच पुन्हा एकदा मी ऋण व्यक्त करतो आणि मी सेवेला पूर्णविराम देतो. माऊली ज्ञानेश्वर वाचिल जो कोणी, 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 त्यासी जनी लोटांगणी, त्यासी जनी लोटांगणी, ज्ञान होया अज्ञानासी, ज्ञान होया अज्ञानासी, त्यासी जनी लोटांगणी, त्यासी जनी लोटांगणी, लोटांगणी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा बरा टिकेसी, ऐसा बर, ऐसा बर